श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या शेवटी आणि चैत्र महिन्याच्या सुरुवातीला येणारी ही अमावास्या अत्यंत फलदायी मानली जाते. यंदा 18 मार्च 2026 रोजी होणारी ही दर्श अमावास्या पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी आणि घरातील दोष दूर करण्यासाठी सर्वोच्च तिथी मानली जाते. या दिवशी गंगा स्नान आणि दान धर्माला विशेष महत्त्व आहे. ज्यांच्या कुंडलीत पितृदोष आहे किंवा ज्यांच्या घरात वारंवार कलह आणि आर्थिक चणचण जाणवत असेल त्यांच्यासाठी हा दिवस नशिबाचे टाळे उघडणारा ठरू शकतो. अमावास्येच्या दिवशी पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पितृपूजन केले जाते. यामुळे पितरांचा आशीर्वाद संपूर्ण कुटुंबावर राहतो. त्याशिवाय या दिवशी गोरगरिबांना अन्नदान करणे तसेच गरजेच्या वस्तू देणे शुभ मानले जाते. तसेच कोणत्याही प्रकारचे ग्रहदोष असल्याने तुम्ही काळ्या कुत्र्याला पोळी खाऊ घालू शकतात. तसेच पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावू शकतात, त्याच्या प्रदक्षिणा घालू शकतात. काळे तिळाचे दान करणे देखील लाभदायक मानले जाते. या दिवशी शनीला तेल वाहिल्याने साडेसाती दूर होते असे म्हटले जाते. हिंदू धर्मात गोदान हे सर्वोत्तम श्रेष्ठ दान मानले जाते. पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी गोदान करायचे असेल तर फाल्गुन अमावस्येचा दिवस अतिशय शुभ आहे. यामुळे कळत नकळत झालेल्या पापांपासून मुक्ती मिळते, पण आपल्याला अक्षय पुण्याची प्राप्ती देखील होते. अमावास्येच्या दिवशी नदी, तलाव किंवा जलाशयाच्या काठी संध्याकाळी दीपदान करायची परंपरा आहे. फाल्गुन अमावास्येच्या दिवशी प्रत्येकाने आवर्जून दीपदान हे करायचं. या दिवशी घराच्या दक्षिण दिशेला मोहरीच्या तेलाचा चौमुखी दिवा लावावा. दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते, त्यामुळे दिवा लावल्याने त्यांच्या मार्गदर्शन आणि आशीर्वाद मिळतो. अमावास्या तिथीला आवर्जून माता लक्ष्मीची पूजा करावी. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच आज फाल्गुन दर्श अमावास्येच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण गाईला खाऊ घाला. फक्त ही वस्तू खायला दिल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होणार आहेत आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देणार. त्यांच्या कृपेने आपल्याला सर्व कामामध्ये यश प्राप्त होऊन आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्याला सुखी संसाराचा ते आशीर्वाद देणार आहेत. तर ती कोणती वस्तू खायला द्यायची, कोणत्या वेळेत खायला द्यायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण पहा. हिंदू धर्मशास्त्रानुसार पूर्वजांच्या सदोष कर्माची फळं त्यांच्या वंशजांना भोगावी लागतात. यालाच आपण पितृदोष म्हणतात. ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनात अनेक प्रकारचे दोष असतात. त्यापैकी एक म्हणजे पितृदोष. ज्या व्यक्तींचे पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो. दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षात पितरांचे श्राद्ध न केल्याने, श्राद्धविधीत भाग न घेतल्याने आणि पितराच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या त्यांच्या जीवनात निर्माण होतात. या दोषामुळे कुटुंबात अस्वस्थता, प्रगतीत अडथळे, अचानक आजारपण, संकट, संपत्तीची कमतरता, सर्व सुखसोयी असूनही मनातील असंतोष इत्यादी अडचणी येतात. शास्त्रानुसार जेव्हा एखाद्या व्यक्ती पितृदोषाने त्रस्त असतो तेव्हा त्याच्या जीवन काळात सर्व प्रकारची संकट येत असतात. इच्छा असूनही माणूस त्यातून बाहेर पडू शकत नाही. या दोषामुळे आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं, कलह, त्याचबरोबर मुलं खूप आजारी पडतात, चिडचिड करतात. मुलांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही की आपली मुलं खूप शिकलेली असतील पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त न होणं, तसेच मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या निर्माण होणं, घरामध्ये दारिद्र्य येणं, या प्रकारच्या समस्या येतात. जर तुमच्या जीवनामध्ये सुद्धा या प्रकारच्या समस्या निर्माण होत असतील तर आवर्जून तुम्हाला अमावास्येच्या दिवशी काही प्रभावी उपाय करण्याची गरजही भासत असते. हा उपाय करण्याकरता आपल्याला अमावास्येच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं, अंथरुणामध्ये श्री हरिविष्णू, माता लक्ष्मी तसेच महादेवांचं स्मरण करायचं, स्नान करायचे. आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून आपल्याला काळे तीळ टाकून स्नान करायचं. त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे. चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नका. त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्यायचा, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते.
त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल अर्पण करायचं आहे। जल अर्पण करताना आवर्जून त्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत। असं हे जल सूर्यदेवांना अर्पण केल्यामुळे आपल्या पितरांना मोक्षाची प्राप्तीही होत असते। तसेच आवर्जून आपल्याला अमावास्येच्या दिवशी आपल्या घराची स्वच्छता सुद्धा करायची। जे आपण फरशी पुसणार आहे तर त्या पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र, तसेच आपल्याला थोडीशी हळद आणि खडे मीठ टाकून आपल्या घराची स्वच्छताही करून घ्यायची। जाळे जळमटे असतील ते काढून घ्यायचे आहेत। तसेच आपल्या मुख्य प्रवेशद्वाराची सुद्धा आपल्याला स्वच्छताही करून घ्यायची। एक तांब्याचा कळश घ्या, त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं। त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायचं आणि असं हे जल जे आहे ते आपल्या उंबरठ्याच्या बाहेर आणि मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडून घ्यायचं आणि स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं। असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये येणारी जी नकारात्मकता आहे, वाईट शक्तींचा प्रभाव तो दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते। तसेच उंबरठ्यावर आपल्याला आवर्जून हळदीचं लेपन हे करून घ्यायचं आणि उंबरठ्याच्या दोन्ही साईडला आपल्याला थोडंसं पाणी सुद्धा शिंपडून घ्यायचं आहे। कारण असं म्हटलं जातं की अमावास्या तिथीला आपले पूर्वज मृत्यू लोकातून या भूतलावर येतात आणि ते आपल्या उंबरठ्यावर येऊन थांबलेली असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा किंवा कोणते दान हे करतात। आणि जेव्हा असं हे पाणी आपण उंबरठ्यावर शिंपडतात तर ते पाणी ते ग्रहण करत असतात आणि ते तृप्त होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात। तर हे छोटे छोटे उपाय जे आहेत ते आपल्याला अमावास्येच्या दिवशी सकाळीच करून घ्यायचे आहेत। असं म्हटलं जातं की अमावास्या तिथीला आपले पूर्वज मृत्यू लोकातून या भूतलावर येतात। ते कावळा, कुत्रा, गाय या रूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा ह्या करत आहेत। तर ही गोसेवा तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकतात। याकरता घरामध्ये सगळ्यात पहिली चपाती जी आहे ती आपल्याला गाईकरता तयार करायची। कणिक मळायचे, मळताना त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची। हळद घातल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळण्यामध्ये मदतही मिळत असते। आता आपल्याला कणकेपासून छान एक चपाती तयार करून घ्यायची आहे। त्या चपातीवर आपल्याला थोडंसं तूप लावायचं। तूप लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धी येते। तसेच आपल्याला चिमूटभर काळे तीळ सुद्धा त्या चपातीवर ठेवायचे। गाईला काळे तीळ खायला दिल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा, दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते। कारण तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं। तसेच त्या चपातीवर आपल्याला एक गुळाचा खडा सुद्धा ठेवायचा। गाईला गुळ खायला दिल्यामुळे आपल्याला ग्रहदोषापासून मुक्तता मिळते। राहू, केतू, शनी, मंगळ दोषापासून मुक्तता मिळते। ज्या मुलींच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील त्यांनी अशी चपाती आवर्जून अमावास्येच्या दिवशी गाईला खायला द्यायची। आता गाय जर तुमच्या घरी असेल तर घरच्या घरी ही चपाती खायला देऊ शकतात की एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात किंवा गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार आहे। गाईजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी अर्पण करायचं, तिची आरती करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्या हातातनं ही अशी गोड चपाती जी आहे ती गाईला खायला द्यायची आहे। असं म्हटलं जातं जेव्हा गाय ही चपाती आपल्या हातातनं खाते आणि तिची जीभ आपल्या हाताला लागते तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दोष आहेत, दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते। त्यानंतर आवर्जून गाईला पाणी प्यायला द्यायचं। गाईला पाणी प्यायला दिल्यामुळे आपल्याला ग्रहदोषापासून मुक्तता मिळते। चंद्र ग्रह आपल्या कुंडलीतील बलवान होतो। त्यानंतर आपल्याला गायीभोवती 11 प्रदक्षिणा मारायच्यात। प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप हा करायचा। 11 प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आवर्जून आपल्याला गायीच्या पायाखालची थोडी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा। कारण जो मनुष्य गायीला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचं पुण्य हे प्राप्त होतंच। आता गाय जर स्पर्श करून देत असेल तर आवर्जून आपल्याला गायीच्या पाठीवर हात फिरवायचे आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची। अशा रीतीने आपल्याला ही गोसेवा जी आहे ती अमावास्येच्या दिवशी करायची। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।